ज्या महापालिका आहेत, ज्या जिल्हा परिषदा आहेत, तिथे कुठेही मी युती करणार नाही। तर एक ब्रेकिंग बातमी येते आत्ताच्या घडीला की राज आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती जय महाराष्ट्रला सूत्रांनी दिलेली आहे। मुंबई महापालिकेत शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार का, राज आणि उद्धव मध्ये टाळी वाजणार का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। युती तुटल्यानंतर मनसेकडून प्रस्ताव आल्याची माहिती ही जय महाराष्ट्रला सूत्रांनी दिलेली आहे, मात्र शिवसेनेकडनं मात्र प्रस्तावाचं खंडन झाल्याची ही माहिती मिळते। दरम्यान मोठी बातमी आहे, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धवची फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती जय महाराष्ट्रला सूत्रांनी दिली आहे। मयांक भागवत आपले इनपुट एडिटर आहेत। मयांक, काय नेमकं परिस्थिती आहे? राज आणि उद्धव यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आपल्याला मिळते। अनिकेत, ज्या खात्रीलायक सूत्रांशी आपलं बोलणं झालं, ज्या खात्रीलायक सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची युतीबाबत किंवा संभाव्य युतीबाबत चर्चा झालेली आहे। ही माहिती आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे, कारण ज्या प्रकारचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला होता या प्रस्तावाबद्दल देखील कोणतीही अट नाही आणि अटी शर्ती विना आम्ही ही युती करण्यासाठी तयार आहोत, अशा प्रकारे हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता। फार तर फार मनसेच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की 40 ते 45 जागा जरी आम्हाला शिवसेनेने सोडल्या तरी देखील आम्ही या युती बरोबर जाऊ शकतो। आणि गेले जवळपास 15 दिवसापासून अनिकेत, या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि फक्त दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्येच नाही तर दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये देखील फोनवरनं याबाबतची चर्चा झाल्याची माहिती आहे। हे दोन्ही पक्षांचे नेते जेव्हा एकमेकांना भेटले, जेव्हा एकमेकांची चर्चा केली, तेव्हा या चर्चा अजूनही सुरू आहेत। दुसऱ्या फळीतले नेते हे एकमेकांशी अजूनही बोलतायत, मात्र अजूनही उद्धव ठाकरेंकडून या प्रस्तावाबद्दल काहीच होकार किंवा नकार आलेला नाहीये। मात्र जी माहिती मिळते, शिवसेना सूत्र आता या प्रस्तावाचं खंडन करतायत। मात्र ज्या प्रकारे एक व्हॉट्सअपची पोस्ट व्हायरल झाली, त्याच्यानंतर मनसेचे नगरसेवक संतोष धुरी यांनी आपल्याला इंटरव्ह्यू दिला की ही कार्यकर्त्यांची भावना आहे आणि फक्त कार्यकर्त्यांचीच नाही तरी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची देखील आणि कार्यकर्त्यांची भावना आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं आणि महापालिका निवडणूक लढवावी, जेणेकरून भाजपला बाहेर ठेवता येईल, कारण दोन्ही पक्ष भाजप आपला नंबर 1 चा शत्रू आहेत असंच म्हणतात। मग अशा परिस्थितीमध्ये एक चर्चांना उधाण काल संध्याकाळपासून आलं, जेव्हा युती तुटली, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत सगळे संबंध तोडले, त्यानंतर या चर्चांना जास्त उधाण आलं। पण ही चर्चा मी सांगतो आपल्याला, ज्या अधिकृत सूत्रांनी माहिती दिलेली आहे, चर्चा गेले 15 दिवसापासून सुरू होती आणि ह्या चर्चेबाबत दोन्ही पक्षांचे दुसऱ्या फळीतले नेते हे सकारात्मक होते। मात्र अजूनही शिवसेनेने जरी खंडन केलं असतं या बातमीचं, तरी सुद्धा अजूनही दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची चर्चा सुरू आहे, बोलणी सुरू आहे। मात्र काय नक्की याचं फलित होईल? युती होणार का? शिवसेना मनसे एकत्र येणार का? उद्धव आणि राज पुन्हा मनोमिलन करणार का? टाळी वाजणार का? या अजूनही शक्यताच आहेत आणि पुढच्या 4 दिवसामध्ये जेव्हा उमेदवारांचं फॉर्म वाटप होईल, उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरावे लागतील, तोपर्यंत आपल्याला स्पष्ट होईल की कशा प्रकारे या शिवसेना आणि मनसेमध्ये अंडरस्टँडिंग ऑफिशियली होतं का काही अंडर करंट देखील या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग होतं। मयांक, जर टाळी वाजली तर मुंबई महापालिकेतल्या सत्ता समीकरणांवर याचा सगळा कशा प्रकारे परिणाम होईल? अनिकेत, जर मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे ही जर टाळी वाजली, उद्धव आणि राज यांनी एकत्र येऊन शेक हँड केला, तर निश्चितच राजकीय समीकरणं ही मुंबईतली बदलणार आहेत। का बदलणार आहेत राजकीय समीकरणं? तर मुंबईतला मराठी टक्का आहे, जो मराठी टक्का 2012 मध्ये विभागला गेला, जो मराठी टक्का शिवसेना आणि मनसेकडे गेला, हा मराठी टक्का एकत्र होईल अशी अपेक्षा या दोन्ही पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची आहे की आपल्याच मतांमध्ये विभाजन होत नाही, सध्या आपल्याच मतांमध्ये विभाजन होतंय आणि त्याचा फायदा इतर पक्षांना होतोय। जर अशी परिस्थिती झाली नाही तर दोन्ही पक्षांना फायदा होणार आहे। जवळपास गेल्या महापालिकेमध्ये 50 अशा जागा होत्या ज्या जागा शिवसेना आणि मनसे या नगरसेवकांमध्ये फाईट झाल्या आणि शेवटी या दोन्ही पक्षांना जागा गमवाव्या लागल्या। त्यामुळे मराठी टक्का हा दूर जाणार नाही। दुसरीकडे फक्त एकच शिवसेना नेत्यांना अशी शंका होती की राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांच्या विरोधातल्या आक्रमक स्वभावामुळे उत्तर भारतीय दुखावला जाणार नाही का, अशी एक शंका देखील होती। मात्र या शंकांबद्दल चर्चा सुरू होती, या शंकांबद्दल बोलणी सुरू होती। मात्र एक निश्चित, जर हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं काय, मुंबईचं राजकीय समीकरण देखील बदलेल, एवढं मात्र निश्चित।
नक्की मयांक, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. या संपूर्ण बातमीवर आपण लक्ष ठेवून आहोत. तर राज आणि उद्धव ठाकरे दोन चुलत भावांची फोनवरनं चर्चा झालेली आहे अशी अधिकृत सूत्रांकडनं जय महाराष्ट्रला माहिती मिळालेली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत हे दोन भाऊ एकत्र येतात का, दोन सेना एकत्र येतात का, सेना मनसे एकत्र लढणार का, राज आणि उद्धव मध्ये टाळी वाजणार का, अशा अनेक प्रश्नांविषयी कुतूहल निर्माण झालंय. शिवसेना मनसे यांच्यातल्या युतीबाबत सुरू असलेल्या चर्चेविषयी मनसे नगरसेवकांना काय वाटतंय ते जाणून घेतलंय आपले प्रतिनिधी मयांक भागवत यांनी. व्हायरल झालेली ही पोस्ट शिवसेना आणि मनसे दोन्ही कार्यकर्त्यांच्या भावना दर्शवते. यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की जर शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल. कार्यकर्त्यांची भावना आहे, नेत्यांचं काय म्हणणं आहे. आपल्याबरोबर नगरसेवक संतोष धुरी आहेत. कार्यकर्त्यांच्या मनात एक गोष्ट आहे, नेत्यांच्या मनात काय? बघा, मला वाटतं ही कार्यकर्त्यांची नाही, सर्वसामान्य माणसांची पण ही भावना आहे की जर हे दोन शिवसेना आणि मनसे जर एकत्र आली तर BJPचा जो माज आहे, BJP जो पैशाचा माज करते आहे, हवेचा माज करते आहे, तर तो माज जो आहे तो पूर्णपणे उतरेल. ह्या सगळ्या घडामोडींनंतर काही चर्चा झाल्यात? नाही, चर्चा वगैरे मोठ्या वरच्या लेवलला झाल्या असतील तर काही कल्पना नाही आहे. परंतु आमचे जे नगरसेवक असतील, मित्रपक्षाचे नगरसेवक असतील, म्हणजे आमचे विरोधक असतील, कोणी असतील, जे आम्ही जेव्हा अशी चर्चा होते खाजगीमध्ये, त्यावेळेला हे बोलणं जातंच की बाबा जर युती झाली, मनसे सेनेची युती झाली तर खूप भारी पडेल या BJPला, काँग्रेस राष्ट्रवादी यांना खूप भारी पडेल. ही चर्चा तर नेहमीच होते. इवन BJPचे नगरसेवकही बोलतात की तुम्ही तर एकत्र कधी येऊच शकत नाही, पण आलेत तर आम्हाला त्रास होणार. शक्यता खरंच येणाऱ्या काही दिवसांमध्ये याला फलस्वरूप मिळेल अशी शक्यता देखील होऊ शकते? बघा, हे मी तर हे करू शकत नाही की होईल नाही होईल ते, कारण मी काही भविष्यकार नाही आहे. पण होईल असं एक आशा आहे. तुमची स्वतःची इच्छा अशी आहे का की ही युती झाली तर निश्चितच फायदेशीर ठरू शकते दोन्ही पक्षांसाठी आणि युती व्हावी का? कसं आहे, मराठी माणसासाठी आणि मुंबईतल्या जे आहेत लोक त्यांच्यासाठी, मग तो अमराठी असून दे किंवा कोणी असो, यांच्यासाठी ही युती झाली तर खरोखरच चांगलं.